नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर दत्ता तंगलवाड, जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व विज्ञान महाविद्यालय, शिवाजीनगर गढी, तालुका गेवराई, जिल्हा बीड येथे सहयोगी प्राध्यापक तथा समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाच्या समाजशास्त्र BA प्रथम वर्ष वर्गाच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने मी तुमच्यासमोर उभा आहे. या प्रसंगी समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक, समाजशास्त्र विषयाचे विद्यार्थी, समाजशास्त्र विषयाचे संशोधक, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे माझे तरुण विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचे मी पुनश्च एकदा स्वागत करतो. आज आपण समाजशास्त्र विषयाच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये जे दुसरे प्रकरण आहे, मूलभूत संकल्पना, यामधील प्रामुख्याने जी समाज ही संकल्पना आहे या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. समाजशास्त्रामध्ये ज्या अनेक संकल्पना वापरलेल्या आहेत, या संकल्पनापैकी समाज ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी संकल्पना आहे. कारण समाजशास्त्राचा अभ्यास विषयच हा मुळात समाज आहे. म्हणून समाज ही संकल्पना सविस्तरपणे समजून घेणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, केवळ दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकमेकाच्या जवळ येणे किंवा एकत्र येणे म्हणजे समाज होय असे आपणास म्हणता येणार नाही. तर यांच्यामध्ये संबंधांची एक विशिष्ट व्यवस्था असली पाहिजे आणि त्यांच्यामध्ये घडलेली जी आंतरक्रिया आहे ही या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच मॅकायव्हर पेज म्हणतात की सोसायटी इज अ नेटवर्क ऑफ सोशल रिलेशनशिप. म्हणजेच समाज म्हणजे सामाजिक संबंधांचे जाळे होय. समाज म्हणजे निव्वळ व्यक्तींचा समूह नसतो, तर त्यांच्यामध्ये एक संबंधांची विशिष्ट अशा प्रकारची व्यवस्था असते आणि त्यांच्यामध्ये असलेले संबंध हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, औपचारिक अनौपचारिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, मानसिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या अनुषंगाने त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येत असतात. व्यक्ती या संबंधांच्या विश्वात अति जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जीवन जगत असतो. सामाजिक संबंधाशिवाय कुठल्याही व्यक्तीला जीवन जगता येत नाही. केवळ फक्त दर्याखोऱ्यामध्ये जीवन जगणारा जो एखादा साधू असेल, त्याच साधूला अशा प्रकारे एकटं जीवन जगणे अशक्य आहे. इतर कोणत्याच मानव प्राण्याला समूहातून वेगळे राहून जीवन जगणं शक्य नाही. म्हणूनच अरिस्टॉटल यांनी म्हटलेलं आहे की मानव हा समाजशील प्राणी आहे. मानव हा समाजशील प्राणी आहे. तो समूह करून राहत असतो. जर तो समूहामध्ये राहत नसेल तर तो एक देव असेल किंवा दैत्य असेल, अशा प्रकारचं मत त्यांनी आपल्या विचारामध्ये मांडलेलं आहे. म्हणजेच मूलभूत अर्थाने मानवी जीवनाचे अध्ययन हा समाजशास्त्राचा मूळ अभ्यास विषय आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी नेमके समाज म्हणजे काय हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी समाजशास्त्राचा अर्थ कोणता आहे हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे दैनंदिन जीवनामध्ये आपण समाज हा शब्द जनरली नेहमी कुठेही आणि कसाही वापरतो. तर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बौद्ध समाज, हिंदू समाज, जैन समाज, ख्रिश्चन समाज, आदिवासी समाज, ग्रामीण समाज, नागरी समाज, मराठा समाज, ब्राह्मण समाज, तेली समाज, माळी समाज, कोळी समाज, भिल्ल समाज, गोंड समाज, कोरकू समाज, कोलाम समाज अशा वेगवेगळ्या नावांनी आपण त्या समाजाला ओळखतो किंवा बोलतो किंवा तो शब्द उच्चार करतो. प्रत्येक वेळी त्या शब्दाचा अर्थ वेगवेगळा निघलेला आपल्याला पाहायला भेटतो. जेव्हा आपण धर्माच्या अनुषंगाने बोलतो तेव्हा तो धार्मिक शब्द झाला.
जात आहे तेव्हा जातीवाचक झाला, प्रदेश आहे तर प्रदेशवाचक झाला. म्हणजे धार्मिक, प्रादेशिक, जातीय अशा वेगवेगळ्या अर्थाने आपण त्या शब्दाचा वापर अतिशय संकुचितपणे करतो आणि तो पूर्णपणे चुकीचा आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणजे केवळ धार्मिक, वंशिक, जातीय अशा प्रकारचा अर्थ लावणे या ठिकाणी बरोबर नाही. अशा प्रकारची समाजाचा उल्लेख करणे हे समाजशास्त्राला बिलकुल अपेक्षित नाही. समाजशास्त्राच्या अनुषंगाने त्याचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. समाज हा जो शब्द आहे, आपण याचा जेव्हा उच्चार करतो तेव्हा याच्यामध्ये दोन व्यक्ती ह्या एकमेकाच्या घनिष्ठ संपर्कामध्ये आलेल्या पाहिजेत, हा त्या ठिकाणी अपेक्षित अर्थ आहे. म्हणजे समाजाचा अर्थ पाहत असताना समाज म्हणजे केवळ व्यक्तींचा समूह नव्हे, तर समूहात राहणाऱ्या व्यक्तींच्या संबंधांची एक वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था आहे अशा प्रकारचं मत या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे केवळ व्यक्तीचे एकत्रीकरण किंवा व्यक्ती एकत्र येऊन चालणार नाही, तर त्या व्यक्तीमध्ये परस्परामध्ये वैशिष्ट्यपूर्ण संबंध असले पाहिजे अशा प्रकारच्या विचारावर या ठिकाणी विशेष भर दिला जातो. समाजशास्त्र हे खऱ्या अर्थाने समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र असल्यामुळे समाज ही संकल्पना समजून घेत असताना समाज ही संकल्पना खऱ्या अर्थाने अमूर्त संकल्पना आहे. कारण का, तो आपल्याला समाज ही शब्द हा प्रत्यक्ष डोळ्याने दिसत नाही. कारण समाज कोणत्या आकाराचा आहे, का गोल आहे, का लांब आहे, का आयताकृती आहे, का वर्तुळाकार आहे, का त्रिकोणाकृती आहे, का चौकोनी आहे, जाड आहे का लांब आहे, अशा प्रकारचं वर्णन आपल्याला समाजाचं करता येत नाही. समाजाला निश्चित आकार आहे, परंतु तो ठराविक आकार नाही. म्हणून नेमका आकार कशा प्रकारचा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येत नाही. आणि मग समाज हा नेहमी अनेक घटकांनी बांधलेला आहे आणि या सर्व घटकामध्ये मुख्य घटक म्हणजे मानव आहे. मानवाने आपले जीवन सुखी आणि समृद्ध करून घेण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक गट तयार केलेले आहेत आणि या गटांच्या माध्यमातून व्यक्ती ही आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या दैनंदिन गरजा भागवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे आपल्या विशिष्ट गरजा आणि विशिष्ट ध्येयांची पूर्ती करण्यासाठी मानवाने जेव्हा एकमेकाच्या संपर्कात येऊन एकमेकाशी परस्पर संबंध प्रस्थापित करून जे समूह निर्माण केलेले आहेत, त्या समूहामध्ये एकमेकाबद्दल आत्मीयता, जिव्हाळा, प्रेमाची भावना अंतःकरणात असली पाहिजे. जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळे समूह आहेत, या सर्व समूहाचे वैशिष्ट्य पूर्णपणे वेगवेगळे आहेत. वैशिष्ट्ये सारखे नाहीत हे जरी खरं असलं तरी त्या त्या वैशिष्ट्याच्या अनुषंगाने आपली भौगोलिक परिस्थिती त्या ठिकाणची कशा प्रकारची आहे, त्याच अनुषंगाने तिथला मानवी समूह जीवन जगत असताना आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे गरजेप्रमाणे त्यांच्या सामाजिक संघटना आणि संस्था तयार झालेल्या असतात आणि त्यांची नातीही वेगवेगळी असतात. म्हणून अशा वैशिष्ट्यपूर्ण भूभागामध्ये वास्तव्य करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत यांचे जीवनसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगवेगळे आहे. म्हणून प्रत्येक समूह हा इतर समूहापेक्षा वेगळा असलेला आपल्याला पाहायला भेटतो. उदाहरणार्थ भारतीय समाज असेल, अमेरिकन समाज असेल, रशियन समाज असेल, जपानीज समाज असेल, चिनी समाज असेल, यांना आपण एकत्रितरित्या समाज असा शब्द उच्चारतो. समाजामध्ये हा जो मानव प्राणी आहे, या मानव प्राण्यामध्ये समूहकरण राहण्याची जी प्रवृत्ती आहे ही उपजत आहे. त्यामुळे मानवी समाजाची निर्मिती ही सुरुवातीपासूनच झालेली आहे. केवळ एकत्रित राहणे म्हणजे समाज नव्हे, तर एक विशिष्ट अशा हेतूने परस्पर संबंधित येऊन एकमेकाशी घडलेली आंतरक्रिया या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि तसे पाहिले तर मग मानवाबरोबरच मानवेतर प्राणी सुद्धा समूहाने राहताना आपल्याला पाहायला भेटतात.
म्हणून आपण त्यांना त्यांच्या समूहाला काही समाज असं म्हणणार नाहीत. म्हणजे केवळ ह्या प्राण्यांचे एकत्रित येणे यातून समाजाची निर्मिती होऊ शकत नाही, तर या ठिकाणी एकत्र येण्यासाठी विशिष्ट ध्येय, विशिष्ट हेतू आणि एकमेकाबद्दल आत्मीयता, प्रेम आणि कल्याणाची भावना या ठिकाणी असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून जेव्हा एकत्रित येणे आहे त्यातून निश्चितच आनंददायी वातावरण, आनंददायी जीवन जगण्याची मानसिकता प्रत्येक मानव समाजामध्ये असली पाहिजे, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असली पाहिजे. तेव्हा समाजाची निर्मिती शक्य आहे. म्हणजेच व्यक्ती व्यक्तीतील क्रिया प्रतिक्रिया ही समाज व्यवस्था निर्मितीचे मूळ कारण आहे. आणि म्हणून व्यक्ती व्यक्तीमधील सहसंबंधाशिवाय समाजाची निर्मिती होऊ शकत नाही. म्हणजे व्यक्तीमध्ये परस्पराविषयीची जाणीव असणे अत्यंत आवश्यक आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. म्हणजे व्यक्ती व्यक्तीमधील निश्चित संबंधांची व्यवस्था म्हणजे समाज होय, अशा प्रकारचा एक विचार या ठिकाणी तुमच्या समोर ठेवायला हरकत नाही. हर्बर्ट स्पेन्सर यांनी मानवी शरीर आणि समाजाची तुलना आणि साम्य करण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी जीवशास्त्रीय सिद्धांत मांडलेला आहे. आणि समाजाच्या निर्मितीसाठी भौतिक घटकाबरोबरच परस्पर जाणीव व सहकार्याची आवश्यकता असते, अशा प्रकारचं मत त्यांनी प्रतिपादित केलेलं आहे. भौतिक साधने आणि परस्पर सहकार्य या गोष्टी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी नमूद केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व समाज अंतर्गत घडत असते. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला विशिष्ट दिशा देण्याचं काम हा समाज करत असतो. समाजाच्या बाहेर जाऊन व्यक्तीचा विकास होणार नाही. सामाजिक मूल्ये, नियमने, प्रथा, परंपरा ज्या चालीरीती आहेत, ह्या त्या समाजातील बालक, किशोरवयीन मुले यांना मार्गदर्शन करून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करतात. म्हणून व्यक्ती आपले जीवन हा समाजामध्ये असलेल्या विविध गटांच्या माध्यमातून जगत असतो. उदाहरणार्थ कुटुंब असेल, मित्रपरिवार असतील, समव्यावसायिक लोक असतील, या सर्वांच्या परस्पर सहकार्यातून व्यक्तीही आपलं जीवन व्यतीत करत असते. परंतु केवळ व्यक्तीचे समाजावर अवलंबून असणे असं महत्त्वाचे नाही, तर या ठिकाणी जशा प्रकारे व्यक्ती समाजावर अवलंबून आहे, अगदी त्याच प्रकारे समाजाचे अस्तित्व सुद्धा व्यक्तीवर अवलंबून आहे. व्यक्ती अशा प्रकारे समाजाचे संरक्षण करतो, त्याच प्रकारे समाज सुद्धा व्यक्तीचे संरक्षण करतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. म्हणजे या ठिकाणी समाजाद्वारे व्यक्तीच्या जीवनाला एक विशिष्ट प्रकारची दिशा प्रदान होते. एवढेच नव्हे तर व्यक्तीचे सर्वच कार्य सामाजिक स्वरूपाचे असल्याने ते समाजाला अनुलक्षून असले पाहिजे. अशा प्रकारचं जीवन व्यक्तीने जीवन जगलं पाहिजे. म्हणजे आपल्या वर्तनातून इतरांना त्रास होणार नाही किंवा आपले वर्तन विपथगामी होणार नाही. सामाजिक चालीरीतींना धरून व्यक्तीचे वर्तन असले पाहिजे. अशा प्रकारच्या बंधनातून व्यक्तीच्या जीवनाला आकार देण्याचं कार्य समाजामधून केलं जातं. म्हणून या ठिकाणी समाज हा मानवी विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे आपण जी थोडक्यात ही प्रस्तावना पाहिलेली आहे, यानंतर आपण आता समाजशास्त्राच्या वेगवेगळ्या विचारवंतांनी जे व्याख्या दिलेली आहेत, या व्याख्येच्या माध्यमातून नेमकं समाज म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम गिलिन आणि गिलिन यांच्या व्याख्येचा विचार करू. एक प्रसिद्ध समाजशास्त्रीय विचारवंत म्हणून त्यांचं जगभर नाव घेतलं जातं. ते म्हणतात, समान सामाजिक हेतू असणाऱ्या, एका प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या, समान जीवन पद्धती असणाऱ्या, एकत्वाची जाणीव असणाऱ्या, आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असे मानणाऱ्या व्यक्तींच्या कायम स्वरूपाचे अस्तित्व म्हणजे समाज होय. अशा प्रकारची व्याख्या गिलिन आणि गिलिन यांनी केलेली आहे. तर त्यानंतर राईट ह्या समाजशास्त्र विचारवंतांचं मत आहे, समाज म्हणजे केवळ व्यक्तींचा समूह नव्हे, तर समूहातील व्यक्तीमध्ये असलेली संबंधांची एक व्यवस्था आहे.
अशा प्रकारचं मत रॉबर्ट या समाजशास्त्र विचारवंतांनी मांडलेलं आहे. तर मॉरिस गिन्सबर्ग म्हणतात समाज म्हणजे विशिष्ट संबंध किंवा वर्तनाच्या प्रकाराने एकवटलेल्या व्यक्तींचा असा समूह आहे की ज्या व्यक्ती अशा संबंधात सहभागी न होणाऱ्या किंवा वेगळ्या स्वरूपाचे वर्तन करणाऱ्या व्यक्तीपेक्षा त्या वेगळ्या असलेल्या आपल्याला स्पष्ट लक्षात येतात. म्हणजे अशा प्रकारे मॉरिस गिन्सबर्ग यांनी समाजाची व्याख्या केलेली आहे. त्यानंतर मॅक आयव्हर व पेज हे म्हणतात सामाजिक संबंधांचे जाळे म्हणजे समाज होय. म्हणजे समाजामध्ये राहत असताना सामाजिक चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा, विचार व वर्चस्व, अनेक वर्ग, भाग यांच्यातील परस्पर सहकार्य आणि मानवी व्यवहार व त्याचे नियंत्रण यांचे गुंतागुंतीचे पण सतत चालणारे जाळे म्हणजे समाज होय. अशा प्रकारचं मत मॅक आयव्हर व पेज यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर गिड्डिन्स यांच्या मते समाज म्हणजे अशा व्यक्तींचे एकत्रीकरण किंवा संघटन होय जे औपचारिक संबंधावर एकमेकाशी जोडले गेलेले असतात. त्यानंतर गिन्सबर्ग या विचारवंतांनी आपले मत मांडलेले आहे. ते म्हणतात समाज म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने बद्ध असलेल्या व्यक्तींचा असा समूह आहे जो त्यांना इतर व्यक्तीपासून वेगळे करतो. त्याचबरोबर त्यांचे व्यवहार इतरांपासून भिन्न स्वरूपाचे असतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या मांडलेल्या आहेत. या सर्व वरील विवेचनावरून एक बाब स्पष्ट होते की केवळ व्यक्तीच्या एकत्र येण्याने अगर सामाजिक संबंधाने समज तयार होत नाही तर त्या सामाजिक संबंधांची एक वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था असली पाहिजे. व्यक्ती मूर्त असल्या तरी संबंध मात्र अमूर्त असतात. त्याचप्रमाणे हे संबंध एकाच प्रकारचे असत नाहीत तर ते सातत्याने बदलणारे असतात. कोणालाही एकाला आपल्या गरजा इतरांशिवाय भागवता येत नाहीत. म्हणून व्यक्तीला समाजामध्ये राहून आपल्या सामाजिक गरजांची पूर्तता करावी लागते, आपल्या गरजा भागवाव्या लागतात आणि त्याच प्रसंगी व्यक्तीच्या परस्पर संबंधांतून त्यांची जी आंतरक्रिया घडते आणि या आंतरक्रियेतून खऱ्या अर्थाने समाज निर्माण होतो. अशा प्रकारचं मत वेगवेगळ्या विचारवंतांनी आपल्या व्यक्तीतून सांगितलेलं आपल्याला पाहायला भेटते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे समाज म्हणजे काय आणि समाजाची व्याख्या या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. आता पुढचा महत्वाचा मुद्दा असा आहे तो म्हणजे समाजाची उत्पत्ती कशा प्रकारे झाली हे पाहणे. तर तसा विचार केला तर सहज आपल्याला सांगता येतं की समाजाची उत्पत्ती ही अतिशय प्राचीन आहे. जेव्हा मानव उदयाला आला तेव्हापासूनच तो खऱ्या अर्थाने कुठल्या का पद्धतीने होईना पण वेगवेगळ्या स्वरूपाने व्यक्ती ही एकमेकाच्या संपर्कात यायला लागलेल्या होत्या. आदिम अवस्थेत मानवाची जी प्राथमिक अवस्था आहे या प्राथमिक अवस्थेमध्ये जंगल दऱ्यामध्ये भटकत जीवन जगणारा जो माणूस होता, सुरुवातीला तो अतिशय एकटा फिरायचा आणि एका व्यक्तीला दुसरी व्यक्ती जर भेटली तर अक्षरशः ते एकमेकावर आक्रमण करायचे. परंतु कालांतराने या माणसाला एकमेकाच्या सहकार्याची गरज भासू लागली आणि यातूनच हळूहळू एक माणूस दुसऱ्या माणसाच्या जवळ आला आणि अशा प्रकारे हळूहळू एकमेकाच्या अनेक गरजा भागवण्यासाठी, एकमेकाला संरक्षण देण्यासाठी एकमेकाची गरज आहे ही जेव्हा संकल्पना त्या आदिम अवस्थेतल्या माणसाच्या डोक्यामध्ये आली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने माणसाने एकत्र राहायला सुरुवात केली. त्यांच्या संबंधांचे स्वरूप जरी वेगळ्या प्रकारचे असले तरी खऱ्या अर्थाने या ठिकाणी तेव्हापासूनच मानव हा एकत्र राहायला त्यांनी सुरुवात केलेली आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. आणि ही जी प्रगती आहे तसा विचार केला तर ही टप्प्याटप्प्याने होत गेलेली उत्क्रांती आहे असं म्हणायला या ठिकाणी हरकत नाही. मानवनिर्मित उत्क्रांती आहे. मानव हा समाजशील प्राणी असल्यामुळे तो कधीच जनावरासारखा एकटा राहू शकत नाही. त्याला नेहमी इतरांच्या संपर्कात राहावं लागतं आणि समूह जीवन जगावं लागतं. तेव्हा तो खऱ्या अर्थाने
अर्थपूर्णरित्या यशस्वीपणे जीवन जगू शकतो. म्हणून मानवी समाजाची उत्पत्ती ही अतिशय प्राचीन असल्याचं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. मानवाने आपल्या गरजा भागवण्यासाठी, सुखी समृद्ध जीवन जगण्यासाठी शिस्तप्रिय जीवन पद्धती निर्माण केलेली आहे. मानवाची बुद्धी ही अतिशय प्रगल्भ आहे. निसर्गाने मानवाला दिलेली बुद्धी हा एक ॲडिशनल बेनिफिट म्हणायला हरकत नाही. इतर प्राण्यांपेक्षा माणूस हा बुद्धीमुळे श्रेष्ठ ठरलेला आहे आणि तो आपल्या बुद्धीच्या जोरावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून आदिम अवस्थेपासून ते आजतागायत माणसाचे जे स्थित्यांतर झालेले आहेत, जे बदल झालेले आहेत, या बदलातूनच मानव हा कशा प्रकारे प्रगत आणि विकसित होत गेला हे आपल्याला पाहायला भेटतं. यामध्ये प्रामुख्याने मानवी विकासाच्या जर आपण अवस्था बघितल्या, निअँडरथल मानव, होमोसेपियन मानव, होमोसेपियन मानव, अशा प्रकारे मानवाच्या विकासाची जी अवस्था आहे ती आपल्याला सर्वांना माहीत आहे. ही म्हणजे आपण तसं पाहिलं तर इयत्ता 5वी 6वीच्या पुस्तकामध्ये आपण ह्या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी या गोष्टीचं स्पष्टीकरण देत नाही. सांगायचं मला एवढंच आहे की सामाजिक जीवन हे गुंतागुंतीचे हळूहळू बनत गेलेले आहे आणि या गुंतागुंती बरोबरच मानवी समाजाची प्रगती होत गेली. अगदी आदिम अवस्थेपासून आज तागायत मानवी जीवनाच्या गुंतागुंतीचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर ही एक मोठी फार उत्क्रांती आहे असं मला या ठिकाणी म्हणावं वाटतं. अर्थात जगाच्या पाठीवरील सर्व समाज उत्क्रांतीच्या एका विशिष्ट दिशेला पोहोचलेला आहे. काही समाज अगदीच प्राचीन अवस्थेमध्ये आजही असलेला आपल्याला पाहायला भेटतो, तर काही समाज अत्यंत प्रचंड वेगाने प्रगत झालेले आहेत. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर अमेरिका, जपान या देशांनी प्रचंड वेगाने प्रगती केलेली आहे, तर आफ्रिका हा जगामध्ये खूप मागासलेला देश म्हणून आपण त्या देशाचा उल्लेख करतो. भारत हा विकसनशील देश आपण म्हणतो, विकासाच्या मार्गावर असलेला देश म्हणतो. 50 वर्षापासून आपण हेच ऐकत आलेलो आहोत की भारत हा विकसनशील देश आहे. आणि म्हणून विकसित देश, अविकसित देश आणि विकसनशील देश म्हणजे अशा प्रकारचे भाग पडलेले आहेत. याचा खरा अर्थ असा आहे की तो समाज विकसित आहे, हा समाज विकासाच्या मार्गावर आहे. आणि काही समाज अजूनही विकसित झालेले नाहीत. त्या भूभागावर उपलब्ध असलेली साधन सामुग्री जी आहे आणि त्या साधन सामुग्रीचा जो पर्याप्त वापर करून घेण्याचं कौशल्य त्या माणसाला योग्य वेळी सुचलं, त्यांनी आपली प्रगती चांगल्या प्रकारे करून घेतली आणि तो देश विकसित झाला. म्हणून त्या समाजाला आपण विकसित समाज आहे असं आपण ओळखतो. म्हणजेच या ठिकाणी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रामध्ये त्या देशांचा विकास हा आपल्या कितीतरी पटीने पुढे असलेला पाहायला भेटतो. म्हणजे प्रत्येक समाजाची एका विशिष्ट टप्प्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विकास होत गेलेला आहे हे आपल्या या ठिकाणी लक्षामध्ये येतं. म्हणजे मानवी समाज हा वेगवेगळ्या भूभागावर वेगवेगळ्या गतीने प्रगत होत गेला आणि त्याचा विकास होत गेला असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आता पुढचा मुद्दा आहे प्राणी आणि मानवी समाज. यामध्ये मला हे सांगायचं आहे की मानवी समाजाचं जीवन आणि प्राण्यांचं जीवन यामध्ये नेमका फरक काय आहे. या संदर्भात विचार मांडताना किंग्सले डेव्हिस यांनी मानवी समाज आणि प्राणी जीवन किंवा प्राणी समाज यामध्ये थोडा भेद केलेला आहे. ते मानवी समाजाला सोशिओ कल्चरल सोसायटी असं म्हणतात, तर त्यांनी प्राणी जीवनाला ॲनिमल सोसायटी असा शब्द प्रयोग केलेला आहे. म्हणजे प्राण्यांचे जीवन आपण जे पाहतो, मुंग्यांचा कळप आहे, मधमाशांचा कळप आहे, वाळवींचा कळप आहे, पक्ष्यांचा थवा आहे, जनावरांचा समूह आहे, कोंबड्या, बकऱ्या, हरिण हे सगळे कळपाने राहतात. असे जेव्हा आपण शब्द वापरतो त्यामध्ये मधमाशांचं विशिष्ट संघटन असतं, त्यांच्या कामाची विभागणी केलेली असते आणि ते आपले काम विशिष्ट पद्धतीने करतात. संरक्षण करणाऱ्या मधमाशा वेगळ्या असतात, प्रजनन करणाऱ्या मधमाशा वेगळ्या असतात. अशा प्रकारे प्राण्यामध्ये सुद्धा देखील विशिष्ट संबंधांची व्यवस्था आहे. पण सर्वच प्राण्यांमध्ये अशा प्रकारची व्यवस्था असलेली आपल्याला पाहायला भेटत नाही. प्राण्यांच्या जीवनामध्ये जी काही
त्यांच्या ज्या क्षमता आहेत, क्षमतेला काही मर्यादा आहेत आणि ह्या मर्यादा असल्यामुळे या समाजाचा फारसा विकास झालेला नाही असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. म्हणजे मानवी समाज आणि प्राणी समाज याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. प्राणी समाजातील घटकांचे वर्तन अनुवंशाने ठरलेले असते. त्यांच्याजवळ गरजा भागवण्याची क्षमता असते, कामाची वाटणी असते, ठराविक संकेत असतात. मात्र हे सर्व अतिशय प्रायमरी स्टेजला असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येते. अनेक लाखो वर्षाचा कालखंड पालटून गेलेला आहे. जगामधल्या सर्व मानव समाज सृष्टीचा आणि प्राणीसृष्टीचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा लाखो वर्षाचा कालखंड या ठिकाणी गेला. परंतु प्राण्यांच्या जीवनामध्ये फारसा विकास झालेला किंवा बदल झालेला आपल्याला पाहायला भेटत नाही. तर त्या तुलनेमध्ये मात्र मानवाने प्रचंड प्रगती केलेली आहे. 4 पायावर चालणारा जो माकड आहे तोच आजचा माकड या ठिकाणी प्रचंड वेगाने प्रगती करून 2 पायावर चालायला शिकला. पुढे त्यांनी 2 पायाच्या आधारे चालत असतानाच आपल्या हाताचा, डोक्याचा आणि मेंदूचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करून आपल्या बुद्धीच्या जोरावर त्यांनी वेगवेगळे पराक्रम केले. म्हणून मानव हा इतर प्राण्यापेक्षा श्रेष्ठ ठरलेला आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे मानव हा बुद्धिवान प्राणी आहे. तो बुद्धिवान असल्यामुळे श्रेष्ठ ठरला आणि इतर प्राण्यावरच नव्हे तर त्यांनी निसर्गावर देखील मात करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला भेटतो. परंतु निसर्गातल्या सगळ्याच शक्तीवर मानव हा मात करू शकत नाही. त्याने आपल्या बुद्धीचा वापर जरूर केलेला आहे. परंतु निसर्ग हा सर्व घटकावर एकमेव पर्याय आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. कारण आज ज्या परिस्थितीमध्ये आपण जीवन जगत आहोत या ठिकाणी जे प्रचंड जागतिक स्वरूपाची जी महामारी आहे या महामारीवर अजूनही मानवाने आपल्या बुद्धीचा वापर करून कसल्याच प्रकारचे वॅक्सिन उपलब्ध करू शकलेला नाही. म्हणून सगळ्याच नैसर्गिक आपत्तीवर मानव हा पर्याय शोधलेच असं म्हणता येत नाही. तरी देखील मानवाने आपल्या भूतकाळापासून ते भविष्य काळाचा वेध घेत असताना प्रचंड वेगाने प्रगती केलेली आहे. यामध्ये त्याला असलेली बौद्धिक क्षमता आणि महत्वाचं म्हणजे निसर्गाने दिलेली भाषेची क्षमता, त्या भाषेमुळे विचारांचे आदान प्रदान होऊ शकते, कौशल्य आत्मसात करता येतात आणि यामधूनच मग मानव हा आपल्या सगळ्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून या ठिकाणी मानवाचे जीवन हे अत्यंत प्रगत झालेले आपल्याला पाहायला भेटते. या समाजामध्ये सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये माध्यमातून समाजातल्या सदस्यांचं सामाजिकरण समाजामध्ये घडत असतं. कारण बालक हा जन्मतः जे चिखलाचा गोळा म्हटलं जातं आणि त्याच्यावर जशा प्रकारचे आपण संस्कार करू, जसं आपण त्याला घडवू, अगदी त्या प्रकारे ते घडतं. म्हणून सामाजिकरणाच्या प्रक्रियेमधून वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचं, आचारांचं, मूल्य, रूढी, चालीरीती, प्रथा, परंपरा याचे संस्कार त्याच्यावर घडवले जातात आणि त्यातूनच अतिशय सक्षम आणि समृद्ध भावी नागरिक या समाजामधून निर्माण केला जातो. म्हणून या ठिकाणी मानव समाज हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे मानव आणि मानवेतर प्राणी यांच्या समाजामध्ये निश्चितच फरक आहे, भेद आहे आणि या भेदामुळेच मानव हा इतर प्राण्यापेक्षा श्रेष्ठ असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. म्हणजे उन्नत आणि अधिक प्रगत असलेल्या या आपल्या मानव समाजाची संस्कृती सुद्धा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे. आणि या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती बरोबरच माणसाकडे उभे राहण्याची क्षमता, तीक्ष्ण दृष्टी, निसर्गाने दिलेले 2 खुले हात, हाताचे अंगठे आणि सभ्य संस्कृती यामुळे हा मानव जो आहे तो इतरांपेक्षा श्रेष्ठ ठरलेला आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. तर अशा प्रकारे मानवाच्या प्रायमरी अवस्थेपासून आज तागायत मानव कशा प्रकारे टप्प्याटप्प्याने विकसित होत गेला या अनुषंगाने आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. यामध्ये पुढचा मुद्दा आहे समाजाचे स्वरूप. तर समाजाचे स्वरूप पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी बऱ्याच पुस्तकांचा अवलोकन केलेलं आहे आणि समाजशास्त्राचे स्वरूप नेमके काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. तर कुठल्याही पुस्तकामध्ये या ठिकाणी विशिष्ट मुद्द्यांच्या आधारे लेखकांनी स्पष्टीकरण केलेलं नाही. तरीही
मी समग्र सार वाचून या ठिकाणी मुद्दे निर्माण केलेले आहेत, मुद्दे तयार केलेले आहेत आणि त्या मुद्द्यांच्या आधारे मी माझं मत या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये पहिला मुद्दा मांडलेला आहे मी व्यक्तींचा समूह. समाज हा व्यक्तींचा समूह आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशामध्ये मानव हा राहत असतो. त्याची निश्चित संस्कृती असते. व्यक्तीमध्ये इतर व्यक्तीबद्दलची भावना, स्वतःच्या अस्तित्वाची भावना, स्वतंत्र अस्तित्वाची भावना, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच जॉन्सनने देखील या बाबी समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या मानलेल्या आहेत. परंतु संस्कृतीची स्वयंपूर्णता असा हा अर्थ जर आपण या ठिकाणी घेतला तर जगातल्या सर्वच समाजाची संस्कृती ही सारख्या प्रकारची नाही. म्हणून या ठिकाणी सांस्कृतिक भेद नक्कीच आहेत, परंतु मानव हे एकमेकाच्या गरजा भागवण्यासाठी विचारांचे आदान प्रदान करून या ठिकाणी आपले जीवन जगतात. आज जर आपण पाहिलं तर जगातले सगळे समूह अतिशय एकमेकाच्या जवळ आलेले आहेत. जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये तो दक्षिण ध्रुव असेल की उत्तर ध्रुव असेल, कुठलाही असो, या ठिकाणी काही क्षणात तिथली बातमी या ठिकाणी आपल्यापर्यंत येऊन पोहोचते. म्हणजे अंतराने जरी आपण कायम असलो दूर, तरी वेळाने मात्र खूप आपण एकमेकाच्या जवळ आलेलो आहोत. म्हणून एका संस्कृतीचा, एका देशातील प्रथा आणि परंपरांचा इतरांवर निश्चित प्रभाव पडतो. त्याचे परिणाम पण चांगले आणि वाईट आपल्याला पाहायला दिसतात. परंतु या ठिकाणी प्रत्येक समूह हा व्यक्तींनी मिळून बनलेला आहे. त्यांच्यामध्ये विवाह पद्धती, कुटुंब पद्धती, नातेदारी ह्या विशिष्ट ठरलेले आहेत. त्यामध्ये फारसा फरक पडत असलेला आपल्याला पाहायला भेटत नाही. प्रत्येक समाजामध्ये विवाह संस्था आहे जी स्वरूप जरी कशाही प्रकारचे असले, स्वरूप जरी बदलत गेलेली असतील. आज भारतीय समाजामध्ये जर आपण पाहिलं तर मध्ययुगीन कालखंडामध्ये, प्राचीन कालखंडामध्ये विवाहाचे स्वरूप वेगवेगळे होते. 8 ते 10 दिवस विवाहाचा विधी चालायचा. पती म्हणजे वधूला वराची निवड, वराला वधूची निवड करण्याचा कुठला अधिकार नव्हता. कुटुंबातल्या श्रेष्ठांनी सांगितलेलंच कनिष्ठांनी ऐकायचं अशा प्रकारचं मत होतं. परंतु आजचा जर आपण कालावधी बघितला तर पूर्णपणे याचं स्वरूप बदललेलं आहे. अलीकडे तर असं म्हणायला हरकत नाही, अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेजच्या माध्यमातून या ठिकाणी लव्ह मॅरेज कन्व्हर्टेड इंटू आणि अरेंज मॅरेज होत असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे अशा प्रकारे जरी स्वरूप जरी बदललेलं असलं तरी ह्या संस्था मात्र त्या समाजामध्ये कायम स्वरूपाच्या आहेत. म्हणून व्यक्तीच्या संबंधांची व्यवस्था आणि व्यक्तीचा समूह या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला या ठिकाणी वाटतं. पुढचा मुद्दा मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे, व्यापक व संबंधांची व्यवस्था. समाज या संकल्पनेमध्ये सर्व प्रकारच्या व्यक्ती असतात. त्यामध्ये स्त्री असेल, पुरुष असतील, बाल असतील, वृद्ध असतील, साक्षर आहेत, निरक्षर आहेत, गरीब आहेत, श्रीमंत आहेत, या सर्वांचा समावेश समाजामध्ये असलेला आपल्याला पाहायला भेटतो. या माणसांना केवळ समाज हा शब्द आपण वापरत नाही, तर त्यामध्ये त्यांच्या संबंधांची एक वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था असते. आणि या व्यवस्थेमध्ये कोणते संबंध निषिद्ध आहेत, कोणते वैध आहेत, या सगळ्याकडे समाजाने एक प्रणाली ठरवून दिलेली आहे. उदाहरण रक्तसंबंध आहेत, वैवाहिक संबंध आहेत, सामाजिक संबंध आहेत, शैक्षणिक संबंध आहेत, सांस्कृतिक संबंध आहेत. या सर्व संबंधांच्या अनुषंगाने एक व्यक्ती इतरांच्या परस्पराच्या संबंधामध्ये येत असते आणि आपले संबंध प्रस्थापित करत असतात. आणि यातूनच समाजाची एक वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था निर्माण होत असते. म्हणून एक समाजाच्या स्वरूपाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला हा पाहायला भेटतो. पुढचा मुद्दा मांडलेला आहे मी, समाजाचे स्वयंभू स्वरूप. आपण पूर्वीच म्हटलेलं आहे की समाज हे सामाजिक संबंधांचे जाळे आहे. त्यांच्यामध्ये व्यक्ती समूह समूहामध्ये परस्पर संबंध असतात. मानवाचे संपूर्ण जीवन एकमेकावर अवलंबून आहे. मानवाला समाजाद्वारे शिक्षण मिळतं. मानवाची संपूर्ण प्रगती समाजामध्ये होत असते. व्यक्तीचं नियंत्रण हे सामाजिक नियमनाच्या माध्यमातून केलं जातं. आणि अशा प्रकारे जन्माला येणारं बाळ एक सक्षम सामाजिक प्राणी म्हणून आपण त्याच्याकडे निर्माण करून त्याला एक स्वयंभू असा
समाजाचा घटक त्याला निर्माण करण्याचं कार्य करतो आणि ह्या सगळी व्यवस्था पूर्णपणे स्वयंभू अशा प्रकारची आहे. त्यांची निर्मिती ही नैसर्गिक आहे. मंडळाप्रमाणे समाज जाणीवपूर्वक निर्माण केले जात नाहीत. उदाहरण दाखल घ्यायचं झालं, आपलं गणेश मंडळ आहे. गणेश मंडळ हे ठराविक हेतू आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून स्थापन केलेलं असतं. 8 दिवसासाठी 11 दिवसासाठी आपण गणपती बसवतो आणि गणपतीचं विसर्जन झालं की आपलं गणेश मंडळ बरखास्त. म्हणजे विशिष्ट हेतू, ठराविक हेतू डोळ्यासमोर ठेवून त्या मंडळाची स्थापना केलेली असते, पण समाजाचे नाही. समाजाची स्थापना आणि निर्मिती ही दीर्घकालीन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केलेली असते आणि म्हणून समाज हा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामध्ये काळाच्या ओघात काही परिवर्तने झालेली आहेत आणि परिवर्तनामुळे आपण समाज गतिशील आहे असं म्हणतो. त्यामध्ये कुटुंब व्यवस्थेचं स्वरूप बदललेलं आहे, विवाह संस्थेचं स्वरूप बदललेलं आहे. काळाच्या ओघाने यामध्ये हळूहळू जर बदल होत गेलेले असतील तर त्यांचं अस्तित्व कायम आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. पुढचा मुद्दा आहे, व्यक्ती व समाज यांचे संबंध परस्पर पूरक असतात. म्हणजे या ठिकाणी समाज हा व्यक्तीवर अवलंबून आहे आणि व्यक्तीवर समाज अवलंबून आहे, समाजावर व्यक्ती अवलंबून आहे. हे एकमेकाचे परस्पराशी संबंधित घटक आहेत. मानवविरहित समाज उदयाला येऊ शकत नाही आणि समाजाशिवाय व्यक्तीला अस्तित्व नाही. म्हणून ते 2 घटक परस्परावलंबी आहेत. यामध्ये शारीरिक, मानसिक, सामाजिक अशा सर्व प्रकारच्या गरजा व्यक्तीच्या समाजामधून भागवल्या जातात. समाजाने दिलेल्या प्रोत्साहनामुळे माणसाची प्रगती होते आणि या प्रोत्साहन हे माणसाच्या जीवनामध्ये प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची प्रेरणा ठरते. म्हणून या प्रेरणा देण्याचं कार्य सुद्धा समाजातील वेगवेगळ्या सामाजिक संस्था आपल्याला करत असतात. म्हणून व्यक्ती आणि समाज हे परस्पर पूरक आहेत असं मला या ठिकाणी म्हणावं वाटतं. पुढचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला आहे मी, गरजांची पूर्ती एक विशिष्ट व्यवस्था. समाजातल्या प्रत्येक घटकाच्या, प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक गरजा असतात. मानवी गरजा या अमर्याद आहेत आणि त्या गरजांची पूर्तता करणारी साधने मात्र मर्यादित आहेत. म्हणून आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी गरजांचा विशिष्ट क्रम व्यक्तीला ठरवावा लागतो आणि हा क्रम ठरवल्याच्या नंतर कोणती गरज भागवण्यासाठी इतरांशी कसा संपर्क साधावा हे व्यक्तीला सांगण्याची आवश्यकता नाही. आपली ज्या प्रकारची आवश्यकता असेल तशा प्रकारच्या पुढच्या व्यक्तीचा माणूस शोध घेतो आणि आपल्या गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो. ती एक वैशिष्ट्यपूर्ण अशी व्यवस्था आहे आणि ही गरज समाजातल्या व्यक्तीकडून भागवली जाते. म्हणून त्या ठिकाणी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहायला भेटतो. यामध्ये प्रामुख्याने परस्पर सहकार्याची भावना अत्यंत महत्त्वाची आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. पुढचा मुद्दा आहे, प्रत्येक समाजाची विशिष्ट कार्यपद्धती व यंत्रणा असते. समाजातील विशिष्ट कार्यपद्धती दर्शवणारी यंत्रणा, शब्दांचा उपयोग कशा प्रकारे आपण करतो. उदाहरणार्थ दाखल घ्यायचं म्हणलं, राजकीय यंत्रणा, आर्थिक यंत्रणा, सामाजिक व्यवस्था, ह्या जेव्हा आपण गोष्टीचा विचार करू यामध्ये विशिष्ट स्वरूपाची कार्यपद्धती असते आणि ही कार्यपद्धती समाजातल्या वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून समाजाचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणूनच समाजाचे स्वरूप टिकण्यामध्ये या गोष्टींचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. म्हणून समाजाची उत्पत्ती कशा प्रकारे झाली, त्यानंतर समाजाचे स्वरूप कशा प्रकारचे आहे, अशा सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी उलगडा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे समाज म्हणजे काय, तर समाज म्हणजे व्यक्तीच्या सामाजिक संबंधामध्ये विशिष्ट प्रकारची आंतरक्रिया घडून त्या आंतरक्रियेतून समाजाचे सातत्य टिकवण्यासाठी मदत केली जाते. म्हणून सामाजिक संबंधामध्ये व्यक्तीमध्ये घडणारी आंतरक्रिया ही अत्यंत महत्त्वाची आहे. सामाजिक संबंधांचे जाळे आहे असं मॅक आयव्हरी पेजाने म्हटलेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी समाज म्हणजे काय हे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहावा.
आवडल्यास इतरांना शेअर करावा, सबस्क्राईब करावा अशी आपणास मी सर्वांस विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुनश्च सर्वांचे आभार.